गाईज नवीन चेअर आले आहेत. सगळे प्रत्येक सोसायटीत नवीन चेअर बसवणार आता. तुम्ही बघू शकताय एकनाथ शिंदे सरांच्या नेतृत्वामध्ये आपल्या रवी आंबे म्हात्रे साहेबनी सगळे सोसायटीत चेअर्स फिक्स करायचं ठरलं आहे. बघू शकताय तुम्ही खूप नवीन चेअर्स आहेत. खूप चांगलं कार्य करतायत. प्रत्येक सोसायटीत हे चेअर्स सीनियर सिटीजन्स किंवा चिल्ड्रन्स कोणी पण बसू शकता. ह्या चेअर्सवर एकदम कम्फर्टेबल चेअर्स आहेत. मी बसून बघितला याच्यावर. बघा एकदम चांगले चेअर्स आहेत. प्रत्येक सोसायटीत हे बसवणार. बघू शकताय तुम्ही. गाइस ये देख सकते हो आप लोग. अभी हमारे जो सर है रवि म्हात्रे वो अभी नए चेयर का इनॉग्रेशन कर रहे हैं और इसके संदर्भ में वो कुछ बताएंगे. सर बोला तुम्ही हे चेयर्स. बेंच देण्याचा एकच उद्देश आहे की सोसायट्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बसायला जागा नसते. आपण एक ही त्यांना बसण्याची जागा उपलब्ध करून देतोय. आणि आपला हनुमान मंदिराजवळ इथे सिनियर सिटीजनचा कट्टा आहे. त्या कट्ट्यावरचा आम्ही 15-20 बेंच लावल्यामध्ये संध्याकाळी सगळे सकाळ संध्याकाळ सगळे ज्येष्ठ नागरिक येऊन बसतात तिथे. त्यामुळे त्यांनाही बसण्याची जागा होऊन जाते आणि कोणी दुसरा असं बाहेरून आलेला मग व्यक्ती पण तिथे येऊन बसते. त्यामुळे बेंचचा हा उपयोग सगळ्यांना होतो. ओके. आणि म्हणजे दुसरे कोणी थकून हारून गेले तर ते पण बसू शकतात. ते पण बसू शकतात. असं कोणी नाही की जे सिनियर सिटीजन बसवायचे. असं बाहेरून आलेली व्यक्ती कोणी थकले असेल तिथे जाऊन बसू शकते. ओके चला सर तुम्ही पण बोला ना काही. आतापर्यंत प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा आम्हाला काही अडचणी आल्या प्रत्येक वेळेला नुसतं हे बेंच हे तर एक क्षुल्लक उदाहरण आहे. आमची MMRDA काम करताना केबल तुटली होती जवळजवळ 50-55 मीटर लांब. ओके. ती सुद्धा म्हात्रे साहेबांना सांगितल्यावर त्यांना सांगून ती आणून दिली आम्हाला. ओके. त्यापेक्षा मोठं काय काम होऊ शकतं. आमच्या प्रत्येक छोट्या मोठ्या कामामध्ये म्हात्रे साहेबांचं आम्हाला सहकार्य प्रत्येक वेळेला लाभलंय. कामं मोजायला गेलो तर कमी आहेत. ओके. हे नवीन रोड पण झाली आहे ना. ते पण रोड तर प्रश्नच नाही. त्याच कामामध्ये ती केबल तुटली होती. ओके. हां हे वाली केबल इकडली. हे आमची सोसायटी. ओके ओके. मॅम तुम्ही का बोलाल. आता जे पवार साहेबांनी सांगितलं हां ते अगदी तंतोतंत खरं आहे. आणि ह्याच्याचमुळे आम्ही नेहमी काही अडचण आली की म्हात्रे साहेबांकडे आपले घेतो आणि ते आमच्या अडचण नेहमी सॉल्व्ह करतात. तसं काही आम्हाला अडचण होत नाही. त्याच्यात भीती वाटत नाही साहेबांकडे त्यांच्या ऑफिसला येतो आम्ही. ओके. आणि नेहमी ते आम्हाला नेहमी हसून स्वागत करतात आणि आमचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह करतात. पुढे आपण म्हात्रे साहेबांना MLA होऊ शकतात का. बघू शकताय का MLAच्या रूपमध्ये. जरूर. ओके चला. नेहमी त्यांना सहकार्य आहे. जसं त्यांचं आम्हाला आहे तसं आम्ही पण त्यांना करतो. ओके चला थँक्यू.